नमस्कार. मी डॉक्टर अजित कदम, आयुर्वेदिक उपचारतज्ञ आहे. माझ्याकडं मी संधिवात, डायबिटीज, टाचदुखी वगैरे बरी करतो. बरेच आजार जे कुठं बरे होत नाहीत असेही बरे करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला यश येतं, काही वेळेला अपयश येतं आणि बरेच जण आजकाल व्यावहारिक झालेत. सर्व पेशंट विचारतात, हे बरं होईल का आणि किती दिवसात होईल आणि किती खर्च येईल? तर ह्याचंही मी बऱ्याचदा सांगत असतो, की कोणाकोणाला माझ्याकडे कोणते आजार बरे होतील, किती खर्च येईल वगैरे. पण आज एक वेगळा विषय सांगणार आहे, तो म्हणजे की कोणी कोणी माझ्याकडं आले तरी फरकच पडणार नाही. म्हणजे तसे लोक येणार नाहीत आणि माझा सक्सेस रेशिओ वाढेल. अर्थात काय, तर ज्यांना व्यसन सोडायचंच नाही किंवा चहाचं व्यसन सोडायचंच नाही. चहा तर सुटूच शकत नाही. चहाशिवाय मी जगूच शकत नाही. चहा तर प्यायचा नाही तर मग जगून काय उपयोग, असे म्हणणारे काही लोक माझ्याकडे येतात. तर असं काही असेल तर माझ्याकडे येऊच नका. तुम्हाला फरक पडणार नाही, तुम्ही बरे होणार नाही. काही लोक असतात की सकाळी लवकर उठायला लागेल म्हटलं आणि लवकर झोपावं लागेल, तर नाही, हे शक्यच नाही. आमचं रात्री 12-1 पर्यंत काम चालू असतं आणि सकाळी तर आम्हाला 8-9च्या आधी उठणं शक्यच नाही. असेही काही लोक आहेत. आणखीन काही लोक असतात ज्यांना साखर, गोड काहीतरी रात्री खाल्ल्याशिवाय जमतच नाही. काही लोक आहेत की ज्यांना रात्रीचा आहार हलका असावा हे सांगितलं, त्यांच्याच फायद्याचं सांगितलं, तरी ते म्हणतात नाही, आम्ही तर रात्री आरामात राजासारखं भरपूर पोटभर जेवण आम्ही करत असतो आणि हे तुम्ही सांगितलं तरी आम्ही हे करू शकत नाही. मग अशी लोकं माझ्याकडे बरं होणं अतिशय अवघड आहे, किंबहुना असे होणारच नाहीत. त्यामुळं जर का तुम्ही या कॅटेगरीत असाल तर येऊन माझाही वेळ आणि तुमचाही वेळ घालवू नका. जर तुम्ही ऐकणार असाल तर तुम्ही निश्चितपणे या, तुम्हाला फरक करून देऊ शकतो. धन्यवाद.